परतवाडा अमरावती जिल्ह्यातील शांत शहर, पण काही दिवसापूर्वी इथं सगळं काही बदललं। दुकाने बंद होती, लोक रस्त्यावर उतरले होते, शहरात कडक पोलीस बंदोबस्त होता आणि एका घराबाहेर बुलडोजर चालू होता। हे सगळं प्रकरण काय, नेमकं इथं काय चालू आहे? कारण इथे एक धक्कादायक प्रकरण समोर आलं होतं। या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली जेव्हा खासदार अनिल बोंडे यांनी दावा केला या केसमध्ये 180 मुली आणि 350 व्हिडिओ आहेत। हा दावा समोर आल्यानंतर तणाव आणखी वाढला, पोलिसांवर कारवाईचा दबाव वाढला। यानंतर पोलिसांनी स्वतःहून सुमोटो गुन्हा दाखल केला। मुख्य आरोपी अयान अहमद उर्फ अयान शेख याला अटक झाली, तपास सुरू झाला आणि एकामागून एक धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या। आतापर्यंत 8 आरोपींना अटक झाली आहे, 50 सदस्यांची SIT स्थापन करण्यात आली आहे। पण प्रश्न होता, अयान शेख नेमकं काय करत होता? 19 वर्षाचा मुलगा, सोशल मीडियावर ॲक्टिव्ह, रील्स, फोटो, महागड्या गाड्या, तो स्वतःची श्रीमंती दाखवत होता आणि याच इमेजमुळे मुलींवर इम्प्रेशन टाकत होता। सुरुवात व्हायची साध्या ओळखीपासून, चॅटिंग, मैत्री आणि मग प्रेमाचं नाटक। यानंतर तो मुलींना भेटायला बोलवायचा। एक ठरलेली जागा होती, मित्राची रूम। इथं सुरू व्हायचं खऱ्या खेळाचं रूप। मुलींशी संबंध ठेवताना तो गुपचूप व्हिडिओ आणि फोटो काढायचा आणि मग सुरू व्हायचं ब्लॅकमेलिंग। पुन्हा ये, नाहीतर व्हिडिओ व्हायरल करीन। भीतीमुळे मुली पुन्हा त्याच्या जाळ्यात अडकत राहायच्या, पण इतक्यावर तो थांबला नाही। तो मुलींना त्यांच्या मैत्रिणीची ओळख करून देण्यासाठी भाग पाडायचा आणि अशा प्रकारे एक साखळी तयार होत गेली, एक जाळं जे वाढतच गेलं। या प्रकरणाला वळण मिळालं तेव्हा अय्यान आणि त्याचा मित्र उजेर यांच्यात वाद झाला, पैशावरून भांडण झालं आणि रागाच्या भरात हेच व्हिडिओ व्हायरल झाले असं समोर येत आहे। व्हिडिओ व्हायरल झाले, प्रकरण उघडकीस आलं आणि संपूर्ण राज्यात खळबळ उडाली। पोलीस तपासात आतापर्यंत काय समोर आलं आहे की 8 आरोपी अटकेत, 18 व्हिडिओ आणि 39 फोटो व्हायरल, अनेक मोबाईल जप्त, डेटा रिकव्हरी सुरू। पण मोठा प्रश्न अजूनही कायम आहे। राजकीय दावे वेगळे, पोलिसांची आकडेवारी वेगळी। खरं नेमकं किती मोठं आहे हे प्रकरण? याच दरम्यान प्रशासनाने आरोपीच्या घरावरही कारवाई केली, अनधिकृत बांधकामावर बुलडोजर चालवण्यात आला। या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पीडित मुली अजूनही समोर येत नाही, कारण भीती, बदनामी, समाजाचा दबाव। म्हणूनच पोलिसांनी विशेष पथक तयार केले आहे। महिला अधिकारी साध्या वेशात पीडितांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत। ही फक्त एक गुन्हेगारी केस नाही, ही आहे सोशल मीडियावर तयार होणाऱ्या खोट्या ओळखीची कथा, विश्वासाचा गैरफायदा घेणाऱ्या मानसिकतेची कथा आणि सगळ्यांचं लक्ष एकाच प्रश्नावर आहे, हे प्रकरण फक्त 8 पीडितांपुरतं मर्यादित आहे की यामागे अजून मोठे जाळं आहे? याचं उत्तर येत्या काही दिवसातच समोर येईल। पण तोपर्यंत एकच गोष्ट लक्षात ठेवायला हवी, ऑनलाईन दिसणारी प्रत्येक गोष्ट खरी असतेच असं नाही।